गाईज, गुड मॉर्निंग. आजची सुरुवात डेली ब्लॉगपासून. थंडीमध्ये कोण कोण असं शेकोटी शिकते कमेंटमध्ये सांगा. आमच्या गावाकडे तर खूप जास्त थंडी असते, खूप म्हणजे खूपच. हे बघा मित्रांनो, किती ओस पडलेली आहे. हा कचऱ्यांमध्ये बघा असे ओसचे बुंदे आहे, बुंदे. हे आम्ही आतापर्यंत थंडीमुळे इथेच बसून आहोत बाहेर. कामाची सुरुवात थोडी लेट करू शकते कारण की थंडी खूप जास्त आहे मित्रांनो, खूपच. पाणी पण एकदम गार गार असं झालेलं आहे, म्हणून आता सध्या थोडं टाईम नंतरच करते कामं. आणि बघा आमच्या घरी सगळे झोपूनच आहेत आत्तापर्यंत. थंडीमुळे पूर्णपणे थंडी थंडी थंडी. हे बघा थंडीचा मोसम. आणि मी इथे बसून आहे. हे बघा मित्रांनो, ही माझी आजी आहे. हाय करा. हे मॉर्निंग वॉकपासून येऊन गेले सकाळी सकाळी. अशी फुरती तेव्हा मित्रांनो. यांच्या एजमध्ये तर माहीत नाही माझं काय हाल होईल. आत्ताच इतकी थंडी लागते म्हणून मी काही निघाली नाही घराच्या बाहेर, आणि यांची मॉर्निंग वॉक होऊन गेली. तर अशीच फुरती ठेवा मित्रांनो तुम्ही पण, आणि मी पण. उद्यापासून आपण पण मॉर्निंग वॉकला जाऊ. 2 दिवसापासून मी स्किप केली मॉर्निंग वॉक, पण उद्यापासून कंटिन्यू करू. मित्रांनो बघू शकता, आज किचनमध्ये किती सारे भांडे घासायचे आहेत. सगळं पसारा पडून आहे. मी हे सगळं आवरते आणि नंतर मग आपण बोलूया. चला, किचन आवरायचं आहे, भांडे पण खूप सारे घासायचे आहे. इथं आज भेटूया आपण हे सगळं आवरून. सो हॅलो गाईज, बघू शकता माझे भांडे साफ झालेले आहेत. भांडे घासलेली आहे मी, सगळं किचन पण आवरली. आता करूया आपण स्वयंपाकाची तयारी. इथे मी आता तांदूळ ठेवत आहे. तांदूळ ठेवते शिजवायला, आणि इकडे पाणी गरम पाणी पिते, तर पाणी ठेवणार. आणि माझे किचन सगळं आवरून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. चला आता जेवणाची तयारी. आज भाजी काय बनते नाही माहीत. भाजीचा घ्यायला पप्पा गेले आहेत गावामध्ये. काय बनते तर बघूया. चला भेटूया नंतर. इथे भात शिजायला, आणि इथे ठेवलं आहे पाणी प्यायचं गरम. विंटर सीझनमध्ये गरमच पाणी प्यायचं बरं असते. गरम पाणी पिल्याने सर्दीमुळे बचाव होऊ शकते आपला, आणि चांगलं असते. मॉर्निंगला तर उठून चहा न घेता मी 1 ग्लास गुनगुणं पाणी पिऊन घेते, त्याच्याने बरं असते डायजेशनसाठी पण आणि हेल्थसाठी पण. तर हे आता मी हे झाकून ठेवते भाजते, आणि हे पाणी. आज हे थोडेसे ब्लँकेट आहेत, हे ब्लँकेट पण धुवून काढूया निरम्याच्या पाण्यामध्ये. निरम्याच्या पाण्यामध्ये ठेवलं की कसं असतं ना, आज जेवण बनवायला थोडंसं लेट होऊ शकतं मे बी, कारण की घरी भाजीचंच नाही आहे, त्याच्यामुळे मार्केटला जाणं नाही झालं, म्हणून कदाचित लेट होईल. इट्स ओके, लेट बी झालं तरी जल्दी बनवू. आज कोणाला कामाला तर नाही जायचं आहे, तर 1 दिवस लेट पण चालतो. झालं हे. सो मित्रांनो, आता हे झालं. भात पण शिजत आहे, आणि भात पण शिजत आहे. आता कपडे पण भिजून झाले. जेवण बनलं की लगेच कपडे धुवते, आणि नंतर मग बाकीचे चर्चा. आज पण सरळ दादूसोबत खेळायला जाऊ. सरळ छान खेळतो ना मस्त. आणि हे बघा मस्त असं कोवडी ऊन निघाली आहे. विंटर सीझनमध्ये हे ऊन घेण्याचा आनंदच वेगळा असते, कारण की सगळीकडे थंडी, आणि हे ऊन घेताना थोडी थंडी, थोडंसं ऊन, सगळं असते. सो मित्रांनो, चला कंटिन्यू करू आपण.
हे बघा, हे केकडा फिरायला आला. आमच्या घरात येत होता पप्पा हे. तर मस्त नालीमध्ये राहायचं ना, नालीमधून बाहेर फिरते. एक तर हा मरेल, नाही तर आम्हाला चावेल. आणि हे आमचे सरळ दादा खेळत होते, त्यांच्या पायाजवळ येऊन गेला. हॅलो पण प्रियांश, हॅलो पण इकडे काय, कसं आहे नाश्ता केला? हां वैसे नहीं, ए सरल हाथ चप जाएगा. कुठे गाईज इथे साप होता रात्रीला तिथे. बापरे, बिलकुल नाही अंधारच होता. तिथे ह्या लाईट पेटत होता. हां पण कसा तिला दिसला तर माहित नाही. ते चिंता ठेवते ना. हो ना, साप म्हणून तिला बघा बरं, असं दिवाळीवर साप होता म्हणत आहेत. दांडे का नाही. हो हो, बापरे. मागे पण इथे होता गाईज, माहित नाही साप कुठून येतात बाहेरून. हे बघा फ्लावर कसे आहेत, मस्त फ्लावर. हं. मारला मेला मग. हे बघा गाईज, मस्त फ्लावर आहे तिथे. हे बघा छान छान असं फ्लावर, किती सुंदर. कधी स्मेल वगैरे नाही पण मस्त आहे. सुंदरचा दिवस जाणवली गाईज. मी आलेली कार्टून बघत आहेत. हे सरळ दादा. हां कोण तुले दिसतात का? तुला दिसतात? फेसबुकवर लाईक करत जा. ऐ आम्हाला समजून बाबू हे मी डिंपलच्या घरी. तर लाईक करत जा ना.